दमनी यांनी काल जे म्हटलंय की दादांचा मृत्यू झाला त्या काळामध्ये खूप मोठे व्यवहार झाल्याचे बँकेचे ट्रान्झॅक्शनचे मेसेजेस जे आहेत ते अशोक खरातच्या फोनवरती आले, कारण त्याचा CDR लीक झालेला आहे आणि त्याच्यातून ते समोर झालेलं आहे आणि त्याचा आणि तो काळ जो आहे तो मॅच करतो आहे. आणि मग त्या काळामध्ये हा जो व्यवहार झालेला आहे हा ह्या मृत्यूशी काही त्याचा संबंध आहे का, त्याची चौकशी व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला पण असं वाटतं की याच्या तारा म्हणजे अजितदादांचा मृत्यू तो संशयास्पद आहे की नाही हा एक भाग, जर तो संशयास्पद असेल तर त्याची तार थेट अशोक खरातपर्यंत? आता हे बघा, आम्ही जे म्हणतोय की एक क्रिमिनल कॉन्स्पिरसी ज्याला आपण म्हणतो त्याला वेगळ्या दिशेने हा तपास त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि त्या दिशेला जाऊन तपास केल्यानंतर एक कन्क्लुजन करावं लागतं आणि मग त्याच्यातून आपल्याला कळेल की खरंच काय तिथं घडलं होतं. याला वेगळे अँगल्स आहेत, काही राजकीय अँगल आहेत, काही व्यावहारिक अँगल आहेत आणि एक अँगल आहे की ठीक आहे त्या विमानामध्ये बिघाड झाला, पण तो बिघाड होत असताना त्या कंपनीने त्या विमानाची काळजी घेतली नाही, सरकारने दिलेले जे नियम होते ते पाळण्यात आले नव्हते. त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांच्या घरासमोर ते तंत्रमंत्र पूजा झाली होती आणि मग त्याचा संबंध मग काय त्या ट्रान्झॅक्शनशी नाही ना. आता हे झालं तिसरं. आता चौथा नवीन अँगल जो आलाय तो खरातांचा आलाय. तो कसा आला, एक तर अजितदादांच्या घराबाहेर बारामतीला तंत्रमंत्राची एक पूजा झालेली, हे काय काल्पनिक बोलतोय असं नाही, त्याचे व्हिडिओसुद्धा तुमच्या सर्वांकडे आहेत आणि मुंबईत सुद्धा झाली होती. आता एखादी तांत्रिक मांत्रिकची पूजा जेव्हा त्या ठिकाणी केली जाते, पूजेत आमचा विश्वास नाही, आमच्या काळ्या जादूमध्ये विश्वास अजिबात नाही, पण जादू करत असताना पूजा करत असताना त्याच्या मागे जे काही हेतू आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. आता ती पूजा झाली, त्याच्या मागे आम्ही पूर्वी बोललो होतो खरातचं प्रकरण बाहेर येण्याआधी की याचा तपास झाला पाहिजे की पूजा कुणी केली आणि त्यानंतरच खराताचं प्रकरण बाहेर आलं. अजितदादांच्या ओळखीचे राजकारणात असणारे, काही समाजकारणामध्ये असणारे काही वेगळे लोक त्या खराताच्या संपर्कात असणं, अजितदादांच्या घराबाहेर पूजा होणं आणि आज जो काही दमानी यांनी त्या ठिकाणी रिपोर्ट दिलेला आहे, नाही तर त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या, ते रिपोर्ट त्यांच्याकडे कसे येतात हे माहीत नाही, पण तो वेगळा विषय आहे. पण ठीक आहे, त्यांच्याकडे येत असतील, त्याचं इन्व्हेस्टिगेशन वेगळं व्हावं. पण आता माहिती समोर आलीच आहे, तर 27, 28, 29 या 3 दिवसामध्ये खराताचे जे बँक अकाउंट आहे त्याच्यावर ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात वाढलेले आपण बघू शकतो. तांत्रिक पूजा, दादांच्या घराबाहेर होणं, खरातचं प्रकरण सापडणं, खरातांच्या संपर्कात अनेक नेते मंडळी त्याच्यामध्ये असणं आणि त्याच्यातच ते 27, 28, 29 म्हणजे जानेवारी, म्हणजे 28ला दादांचा ॲक्सिडेंट झाला, 27ला दादांनी विमान बुक केलं, तेव्हा काही लोक भेटायला आली, 29ला पण ट्रान्झॅक्शन तिथं झाले आणि खरात हा भारतात राहणार नव्हता, खरात हा पळून चालला होता. म्हणजे कुठंतरी त्याचं एक आपण हवाला रॅकेट त्याचं होतंच, भारतात होतंच असं म्हणतात, पण भारताच्या बाहेर सुद्धा होतं आणि तो बाहेर चालला होता. आणि 27, 28, 29 मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कुठं ना कुठंतरी आपल्याला तपास तर करावा लागेल ना, असं हवेत सोडून नाही चालणार. आमचा प्रयत्न एवढाच आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा योग्य ट्रान्सपरंट पारदर्शक तपास व्हावा. आणि आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा रोहित पवार एकटा नाही, महाराष्ट्रात तमाम जनता आणि खास करून महाराष्ट्राची मीडियाला सुद्धा ही उत्सुकता आहे की खरंच, नाहीतर उत्सुकता म्हणण्यापेक्षा खरंच दादांच्या बाबतीत काय झालं हे जाणून घेण्याची इच्छा लोकांची त्यामध्ये आहे.